जालन्यातल्या परतूरमध्ये काँग्रेसच्या वतीनं जन आक्रोश ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आहे। या मोर्चात शेकडो ट्रॅक्टर घेऊन शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे। राज्य सरकारनं शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी केली, मात्र ही कर्जमाफी फसवी असून शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही आहे। त्यामुळे परतूरमध्ये काँग्रेसने राज्य सरकारच्या विरोधात जन आक्रोश ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे। परतूर रेल्वे स्टेशन ते उपविभागीय कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला। दरम्यान शेतकऱ्यांची सरसकट आणि संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, अवकाळीपासून नुकसान झालेल्या पिकाला तात्काळ मदत द्यावी, शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा, नीट पेपरफुटी प्रकरणी दोषीवर कारवाई करण्यात यावी, अशा विविध मागण्या मोर्चात करण्यात आल्या असून सरकारने याची दखल घेतली नाही तर आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी काँग्रेसने दिला आहे। सूर्या 20 मराठी, परतूर। आज बालासाहेब आखात आमचे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वात हा मोर्चा या ठिकाणी होतोय। हा जनाक्रोश मोर्चा ट्रॅक्टर मोर्चा त्यांनी या ठिकाणी काढलेला आहे। शेतकऱ्यांची जी फसवी कर्जमाफी या ठिकाणी झाली ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी झालेली, अत्यंत कमी लाभ शेतकऱ्यांना या ठिकाणी होणार आहे आणि लाभ घेताना बी खूप अडचणीला त्या ठिकाणी सामोरं जाणार आहे। एक तर जून महिना या ठिकाणी होऊन काय, जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या पेरण्याचे दिवस त्या ठिकाणी लगभग शेतकरी पेरण्याचे त्या ठिकाणी करतो। अशा वेळेस कर्जमुक्ती जर त्यांना करायची असती तर त्यांनी ती कर्जमुक्ती विना शर्त त्या ठिकाणी करायला पाहिजे होती। परंतु हे सरकार अटीचं, शर्तीचं आणि राजकारणाचं सरकार त्या ठिकाणी आहे। त्यामुळे सरसगट शेतकऱ्यांना जी मागणी आमची त्या ठिकाणी होती पूर्वीपासून, त्यांनी ती सरसगट कर्जमाफी ते न करता अटी शर्ती लावून त्या ठिकाणी कर्जमाफी त्या ठिकाणी केली। परंतु जेव्हा मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस बसले होते, शेतकऱ्यांची एकही आत्महत्या या महाराष्ट्रात होणार नाही असा शब्द त्यांनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्या ठिकाणी दिला होता। पण आज 2000च्या वरती शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झालेल्या आहेत। प्रति दिवस 3 शेतकरी या ठिकाणी आत्महत्या करतो आणि ह्या ही कर्जाची मुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे, ही कर्जमुक्ती फसवी त्या ठिकाणी आहे। शेतकऱ्यांना जर त्वरित त्या ठिकाणी आधार त्या ठिकाणी दिला नाही तर या ठिकाणी आत्महत्या डबल वाढतील आणि याचा खरा सर कोणी दोषी असेल, गुन्हेगार कोण असेल तर इथलं भाजपचं सरकार त्या ठिकाणी असेल।